आखूड टप्प्याचा चेंडू पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न, बॅटीची कडा लागली आणि यष्टीरक्षक प्रोटस काही चुकी न करताना चेंडूवरती उसळी घेऊन चेंडूला सहजरित्या झेल टिपतोय. पहिला हादरा बसतोय भोळेश्वरी बोळीन संघाला राजच्या रूपाने. एमसीसी आगाशी संघाकडून गोलंदाजी मार्फत आपण पाहिलं, पहिला चेंडू निर्धाव हाताळला गेला. त्यानंतर दुसरा चेंडू आपण पाहिलं तर दुसऱ्या चेंडूवरती राज सारख्या फलंदाजाला बाद करताना निश्चित बाहेर आहे चेंडू. वाईटचा इशारा होईल. पंचांकडनं अवांतरने सुरुवात होते बोळेश्वरी बोळीन संघाची. या ठिकाणी आपण पाहिलं तर पहिले दोन चेंडू चांगले हाताळले, परंतु तिसरा चेंडू सुद्धा चांगला हाताळला गेला होता, परंतु थोडासा उजव्या एसटी डाव्या एसटीच्या बाहेर असल्या कारणे वाईटचा इशारा झाला. अवांतरने सुरुवात झाली. दोन चेंडू फलकावरती एक धाव. तामारा फ्लिक केला त्या चेंडूला. चेंडू जाईल वन बाउन्स. चौकार. निश्चितच प्रहार करण्याचा प्रयत्न, फ्लिक होता. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. खोलवर टप्प्याचा चेंडू एक लेग साईडला होता, ऑन साईडला होता हा चेंडू. त्याचा पुरेपूर फायदा उचलला. त्या चेंडूवरती फ्लिक केला नुसता. त्या फ्लिकचा फायदा झाला तो बोळेश्वरी बोळीन संघाला. चौकार भेटला वन बाउन्सच्या रूपाने. 4 धावांनी वाढ झाली. 3 चेंडू संपले. आतापर्यंत पाहायला गेलं तर धावसंख्या 5 फलकावरती लगावली. रवी बंडा निश्चितच आल्या आल्या चौका ठोकत असताना पाहायला मिळतोय. चेंडू आखूड आहे. चेंडू खेळपट्टीवरती निश्चितच पाळला अजून. चेंडू थर्मॅन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक अडवेल हा चेंडू आणि एक धाव अर्जित केली झाली चेंडूवरती. एक धावांची धावसंख्या पुढे सरकते. 6 धावा फलकावरती. या ठिकाणी पाहिलं ना आपण पहिल्या षटक मागच्या सामन्यामध्ये पाहिलं होतं. पहिल्या इनिंग मध्ये 29 धावांचं होतं. त्यानंतर आपण पाहिलं दुसऱ्या इनिंग मध्ये 19 धावांचं होतं. आता मात्र आपण पाहिलं तर हे प्रथमचं षटक 4 चेंडू मध्ये अवघ्या 6 धावा खर्च करतोय. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. आकाश खेळपट्टीवरती स्ट्राईक एंड वरती. चेंडू हवेत आहे. काय क्षेत्ररक्षक पोहोचेल का? आणि पोहोचलेला आहे क्षेत्ररक्षक. 33 क्रमांक जर्सी घातलेला हा क्षेत्ररक्षक मयूर काही चुकी न करता दुसरा हादरा देतोय. हा प्रथम सारखा गोलंदाज. निश्चित 5व्या चेंडूवरती हादरा बसतोय. दुसरा 6 धावा. आणि 2 गडी टिपलेले आहेत. पाहायला गेला प्रथम यांची स्तुती केली जाईल तितकी कमी आहे. 5 षटकांचा हा सामना आहे. 5 षटकांमध्ये आपण पाहायला गेलं तर पहिलं षटक टाकत असताना चांगली गोलंदाजी. आखूड टप्प्याचा चेंडू. त्या चेंडूला उडवलेला आहे. पुलचा फटका. 6 धावा देऊन जाईल. 6 धावांनी धावसंख्येमध्ये वाढ. षटक संपते 1 क्रमांकाचं. धावसंख्या 12 फलकावरती. 2 गडीच्या मोबदल्यानंतर देऊया संधी डीजेला आणि पुन्हा येऊया शनिदेव चषक 2000
गोलंदाज आपण पाहतो मॅल्कम. पहिल्या षटकामध्ये निश्चित संत सुरुवात होती, परंतु शेवटच्या रवी बंडा यांच्या षटकारावरती थोडस कमबॅक झालेला आहे. पहिल्या षटकामध्ये 12 धावा फटकावल्या गेल्या. 2 गडी निश्चितच तंबूमध्ये गेलेले आहेत, परंतु आपण ही जोडी पाहिली ना, ही जोडी महत्वाची. एका ठिकाणी पाहायला गेला तर रवी बंडा नॉन स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडवरती नवीन आला फलंदाज गौरव घरत. मालकम दुसरं षटक टाकण्यासाठी निश्चितच चेंडू वाईटचा इशारा होईल पंचांकडून. अवांतरने धावसंख्येला वाढ भेटत असताना 13 धावा फलकावरती लगावल्या गेलेल्या आहेत. आपण पाहिलं तर पहिली इनिंग चालू आहे. फलंदाजी करत असताना 2 गडी तंबूमध्ये गेलेले आहेत. धावसंख्या 13. हा सुद्धा चेंडू निश्चितच लेग स्टंपच्या बाहेर असल्या कारणे वाईटचा इशारा होतोय पंचांकडनं. अवांतरने पुन्हा एकदा वाढ होते. 14 धावसंख्या फलकावरती. पण पाहायला गेला तर दीपक घरत यांचा बंधू, थोरला बंधू गौरव घरत खेळपट्टीवरती. चेंडू आकुडा निश्चितच पॅडवरती आदळतोय. चेंडू लेग बायच्या रूपाने 1 धाव भेटल्या चेंडूवरती. निश्चित आखूड टप्प्याचा चेंडू, परंतु थोडा खाली असल्या कारणे पण थोडा चाचपडून फलंदाजी होताना पाहायला मिळते फलंदाजांकडनं. निश्चित थोडी उसळी खाली गेली असती तर बॅटीवरती चेंडू आला असता, परंतु तसं काही न करता चेंडू थोडा लो राहतो आणि अवघी लेग बायच्या रूपाने 1 धाव घेतली जाते. 14 धावा फलकावरती. यावेळी चेंडूला फेकून दिलेला आहे षटकार. रवी बंडा यांच्या बॅटीतून येणारा हा दुसरा षटकार. 6 धावा देऊन जातोय. 21 धावा फलकावरती लगावल्या जात आहेत. धावसंख्या पाहायला गेली तर आपण 21. दुसरं षटक मार्गस्थ आहे कमांडीचे. वसई तालुक्यात पालघर जिल्ह्यात चर्चा नावाची आई खरोखर. साईबाबांचा साऱ्या पोरांच्या हाताई शिरावर. आगाशी टेंबी पाड्याचा शनिदेव चषक 1 नंबर. आगाशी टेंबी पाड्याचा शनिदेव. निश्चितच रवी बंडा धागेदोरे खोलत होता, हात खोलत होता. आता मारा पुन्हा एकदा त्याच दिशेला चेंडूला फेकून देतोय. 6 धावांनी अजून वाढ. अजून एक येतोय षटकार रवी बंडा यांच्या बॅटीतून कमांडीचे. पाहायला मिळतो आपल्याला 27 धावा फलकावरती लगावल्या जातात. दुसऱ्या षटक मार्गस्थ आहे. आखूड टप्प्याचा चेंडू खेळपट्टीवरती निश्चितच बॅटीची आतली कडा लागून यष्टी रक्षक प्रोटस यांच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते या ठिकाणी. 4 चेंडू संपले आतापर्यंत. पाहायला गेलं धावसंख्या 27 लगावली गेलेली आहे आतापर्यंत. आणि दुसरा षटक मार्गस्थ आहे. मॅल्कम थोडासा मात्र थोडासा दबावाखाली पाहायला मिळतोय. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर असल्या कारणे वाईटचा इशारा देतो पंचांकडे. या षटकामध्ये आपण पाहिलं ना तब्बल 4 अवांतर धावा आलेल्या आहेत. 3 वाईट चेंडू पडले गेले आणि 1 चेंडू लेग बायच्या रूपाने धाव आली. म्हणजे तब्बल अवांतरने 4 धावा आल्या आणि 2 उत्तुंग षटकार ठोकण्यात आले रवी बंडा यांच्या बॅटीतून. पाहायला गेलं धावसंख्या 28. आखूड टप्प्याचा चेंडू आहे आणि त्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न, पुल करण्याचा प्रयत्न अनसक्सेस ठरतोय. निर्धाव चेंडू संपतोय. निश्चितच शेवटचा चेंडू असणार आहे दुसऱ्या षटकातला. धावसंख्या 28. 28 धावसंख्या फलकावरती. थोडीशी मजबूत स्थिती आहे पाहायला गेली तर बोळेश्वरी बोळीन संघाची, परंतु ही मजबूत स्थिती कितपत जर तुम्ही सेकंड इनिंग मध्ये हा सामना विजयी ठराल तर, नाहीतर हा सामना आपण ही धावसंख्या सुद्धा माफक ठरू शकते. ता मात्र चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक येतोय. सॉलिड काय झेल घेतलेला आहे हा सुद्धा स्मिथ.
गडी तंबूमध्ये धाडले होते आणि आता तेच गडी टिपण्यासाठी ह्या गोलंदाजाला पुन्हा आमंत्रित केलेल्या कर्णधाराने निश्चित धावसंख्या आपण पाहायला गेले 2 षटकानंतर 28 3 गाडीच्या मोबदल्यानंतर आपण पाहतोय बोळेश्वरी संघाची. पण आपण पाहायला गेलं तिसरं षटक प्रथम यांच्या मार्फत पडणारा हे षटक निश्चित गौरव घरत खेळपट्टीवरती स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय. फुललेन चेंडू होता लोअर फुलटॉसचा चेंडू हा एका धाव देऊन जाईल. निश्चित नवीन आलेला फलंदाज अमोल. धावसंख्या 2929 29 धावसंख्या फलकावरती लगावली जाते. आतापर्यंत पाहायला गेले तर तिसरं षटक मार्गस्थ आहे. प्रथम आतापर्यंत चांगली कामगिरी करत असताना 7 चेंडू हाताळलेले आहेत. 7 चेंडू मध्ये अवघ्या 13 धावा खर्चल्या आहेत. आखो टप्प्याचा चेंडू निश्चितच कळला नाही अमोल यांना. हा चेंडू फक्त वाचण्यासाठी हा चेंडू एकदा पूर्ण केल्यानंतर फेकी खराब होते त्या ठिकाणी आणि एक अजून धाव काढली जाते म्हणजे तब्बल 2 धावा काढण्यामध्ये यश प्राप्त ते दोन्ही फलंदाजांना. बाउन्स केलेला हा चेंडू निश्चितच चांगल्या पद्धतीने अडवण्यात आला. निश्चितच आपण पाहिलं तर द बॉल म्हणून ओळखला जाणारा राहुल द्रविड सारखा फलंदाज निश्चितच टेस्ट क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर असे उसळी घेणारे चेंडू उडी मारून खेळपट्टीवरती ठेवणारा फलंदाज आपल्या भारतीय संघामध्ये लेजंड क्रिकेटर म्हणून आता राहून गेलेला आहे फलंदाज राहुल द्रविड सारखा फलंदाज. निश्चितच नाकी 9 आणणारा गोलंदाज. लेग स्टंप वरती चेंडू पॅडला आदळतोय चेंडू. हा चेंडू निर्धाव एकच धाव लेग बायच्या रूपाने भेटलेल्या चेंडूवरती थोडासा अंकुश लगावत असताना धावसंख्येवरती पाहायला मिळतो प्रथम सारखा गोलंदाज निश्चित थोडासा बांधून ठेवत असताना चाचपडत फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळते बोळेश्वरी संघ. निश्चितच पाहायला गेला तर आतापर्यंत 3 चेंडू संपलेले आहेत. धावसंख्या पाहायला गेली तर 32 3-2-32. काय चेंडू अप्रतिम चेंडू हाताळतोय हा गोलंदाज. पंचांकडे दाद मागावी. पंचांनी दाद फेटाळून लावे परंतु निर्धाव चेंडूची सांग धावत असताना या ठिकाणी थोडासा दबाव थोडासा प्रेशर टाकत असताना हा प्रथम सारखा गोलंदाज पाहायला मिळतो. निश्चित पहिल्या षटकामध्ये अवघ्या 12 धावा खर्चल्या होत्या. 2 गडी तंबूमध्ये धाडले होते आणि त्या ह्याच्यावरतीच आपण पाहायला गेलं तर कर्णधारांनी तिसरं षटक टाकण्यासाठी आमंत्रित केलं. त्या तिसरं षटक टाकत असताना खूपच बहारदार गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय हा प्रथम सारखा गोलंदाज. निश्चितच 5वा चेंडू सुद्धा चांगला हाताळला. गौरव यांना पुन्हा एकदा ह्या चेंडूवरती चाचपडताना पाहायला मिळाले आपल्याला गौरव सारखे फलंदाज. निश्चितच 1 धाव फक्त या चेंडूवरती आलेली आहे. 33 धाव फलकावरती लगावल्या गेल्या. तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू असणार आहे प्रथम. खरोखर चांगली कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळतं. फुल लेन चेंडू यॉर्कर पद्धतीचा चेंडू निश्चितच बुमराची आठवण निश्चितच लसित मलिंगाची आठवण निश्चितच चांगले गोलंदाजाची आठवण करून देत असताना आपल्याला पाहायला मिळते. फुल लेन चेंडू यॉर्कर पद्धतीचा चेंडू अवघा अडवण्यात आला. चेंडूवरती 1 धाव अर्जित केली गेली. धावसंख्या 3-4-34 34 धावसंख्या थोडस बांधून ठेवलेलं आहे फलंदाजांना या गोलंदाजाने. 2 षटकं संपली त्या गोलंदाजाची आपण पाहायला गेलं तर 2 षटकामध्ये तर 2 षटकांचे स्पेल आपण आपला संपवला. तो प्रथम यांनी 2 गडी टिपले फक्त आणि फक्त 18 धावा खर्चल्या. पोटस नवीन गोलंदाज निश्चित पंचांकडे दाद मागत असताना पाहायला मिळाले. आखूट टप्प्याचा चेंडू होता पॅडला आदरून चेंडू जातोय ऑन साइडला. 2 धावा खर्चल्या धावून काढण्यामध्ये यश प्राप्त होते दोन्ही फलंदाजांना. अमोल थोडासा प्रेशर मध्ये थोडासा चाचपडत फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. निश्चित नवीन आला गोलंदाज प्रोटस ज्या पद्धतीने प्रथम यांनी गोलंदाजीची सुरुवात केली त्याच पद्धतीची सुरुवात प्रोटस यांच्याकडे पाहायला मिळते. फुल लेन चेंडू लोअर फुल टॉस पडला आणि षटकार येतोय अमोल यांच्या बॅटतून. 6 धावा देऊन जाईल. 42 धावा फलकावरती लगावल्या जातील या षटकारांशी. कमांडचे
बॅक टू बॅक दुसरा प्रहार होतोय. ग्राउंड शॉट हा जातोय स्टेटच्या दिशेला. चौकार. निश्चितच 2 चेंडू मध्ये 10 धावा जोडलेल्या आहेत आपल्या संघासाठी. 46 धावा फलकावरती लगावल्या गेल्या आहेत. प्रोटॉस यांच्यावरती हल्ला चढवला जातोय, प्रहार केला जातोय आणि 3 चेंडू मध्ये 10 धावा फटकावल्या जातात अमोल यांच्या मार्फत. 3 चेंडू मध्ये 12 धावा फलकावरती लगावल्या जातात या प्रोटॉस यांच्या गोलंदाजीवरती. अमोल चांगली फलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. निश्चितच मागच्या षटकामध्ये आता माझा फुलटॉस चेंडू. षटकार. 6 धावा. 6 धावाने अजून वाढ. बॅक टू बॅक चौथा चेंडूवरती प्रहार करताना पाहायला मिळतोय. 1 चेंडूवरती 2 धावा पहिल्या चेंडूवरती आल्या होत्या. त्यानंतरच्या चेंडूवरती आपण षटकार पाहिला. त्यानंतरच्या चेंडूवरती आपण पाहिलं चौकार आणि आता ह्या चेंडूवरती षटकार ठोकताना पाहायला मिळतोय. 52 धावा फलकावरती लगावल्या जातात. चौथा षटक मार्गस्थ आहे. 4 चेंडू संपल्या. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. डीजेला देऊया पुन्हा एकदा संधी पुन्हा या मैदानामध्ये. आगाशी टेंबी पाड्याचा शनिदेव चषक 1 नंबर. आगाशी टेंबी पाड्याचा शनिदेव चषक 1 नंबर. आगाशी टेंबीपाडा चषक का 1 नंबर आहे? कारण समालोचनाची सुरुवात सुद्धा मी याच गावाकडून केलेली आहे आणि त्याचा पुरेपूर मला फायदा झाला आहे की ज्या ज्या ठिकाणाहून मला आमंत्रित केलं जाते खूपच चांगले रंगदार सामने पाहायला मिळतात आणि ह्या ग्राउंडवरती सुद्धा रंगदार सामने पाहायला मिळतात. निश्चितच सुरुवात खराब होती परंतु त्या सुरुवातीला थोडासा चांगलं वळण देताना आपल्याला दोन्ही फलंदाज पाहायला मिळतात. फुल लाईन चेंडू. बॅटिंगला आलेला चेंडू एकदम कार्पेट पद्धतीने गेलेला हा चेंडू क्षेत्ररक्षक उचलून फेकतो. तोपर्यंत 1 धाव अर्जित केली जाते चेंडूवरती. 1 धावनिशी धावसंख्या पुढे सरकत असताना 54 धावसंख्या 55 धावसंख्या फलकावरती लगावल्या जातात. 5-5 डबल 5 55 धावसंख्या फलकावरती 4 षटकाच्या समाप्ती. 54 माफ करा 54 धावसंख्या. चोपन्न धावा 4 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहायला गेलं तर 3 गडी तंबूमध्ये गेलेले आहेत पण 54 धावा फलकावरती लगावल्या गेल्या आहेत. शेवटचं षटक असणार आहे. शेवटचं षटक आयुष येतो नवीन गोलंदाज शेवटचं षटक टाकण्यासाठी. 54 धावा फलकावरती आतापर्यंत चांगली सन्मानजनक धावसंख्या उभारली गेलेली आहे. निश्चितच 55 ते 60 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न थोडासा सफल ठरत असताना परंतु शेवटचं षटक अजून बाकी आहे. अमोल यांची फलंदाजी अजून बाकी आहे. गौरव घरत यांच्या बॅटीतून येणारे फटके बाकी आहेत. शेवटचं षटक अजून बाकी आहे. 54 धावा फलकावरती आहेत लगावल्या गेलेल्या आहेत. या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर आयुष शेवटचं षटक घेऊन येतोय. फुल लेन चेंडू. षटकार. 6 धावा देऊन जातोय. गौरव घरत थोडासा आता कमबॅक करताना पाहायला मिळतोय. गौरव घरत फुल लेन चेंडू आता पुरेपूर फायदा उचलला. षटकार ठोकला लॉंग ऑफच्या डोक्यावरून. 6 धावांनी वाढ. 60 धावा फलकावरती. येणारे 5 चेंडू अजूनही शिल्लक. आयुष्यांच्यावरती हल्ला चढवण्याचा प्रयत्न. फुल लेन चेंडू हा सुद्धा आहे परंतु हा चेंडू निर्धाव जाईल आणि गडी गारद होईल या चेंडूवरती. वंदन करून शिवरायांना खेळाडू मैदानी उतरणार. वंदन करून शिवरायांना खेळाडू मैदानी उतरणार. आगाशी टेंबी पाड्याचा शनिदेव चषक 1 नंबर. 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 शनिदेव कृपा टेंबीपाडा आयोजित शनिदेव चषक 2022 वर्ष पहिला आपण पाहतोय. आजच्या दिवसातला तिसरा सामना रंगताना पाहतोय आपण. प्रथम फलंदाजी करत असताना बोळेश्वरी बोळीन संघ या ठिकाणी आपण पाहिलं तर
शेवटचं षटक मार्गस्थ आहे. 3 चेंडू आतापर्यंत संपल्या. धावसंख्या पाहायला गेली तर 62 62 धाव 61 धावसंख्या. आकुट्टापाचा चेंडू नवीन आला फलंदाज अनिकेत या ठिकाणी निश्चितच तंबू मध्ये जावं लागेल. आला तसा गेला निश्चितच गडीपाद. चौथा चेंडू संपला. चौथ्या चेंडूवरती सुद्धा गडी गारद होतोय. बॅक टू बॅक दुसरा रनआउट. मेहुल नवीन आलेला फलंदाज निश्चितच लेफ्ट हँडेड फलंदाज हा. 4 चेंडू 5व्या षटकात संपले. धावसंख्या 61. फुल्लेन चेंडू हेलिकॉप्टर पद्धतीने मारला हा फटका. क्षेत्ररक्षक येतो. चेंडू खाली सहजरित्या चेंडू अडवला जातोय. गडी बाद. या ठिकाणी अमोल गडी बाद होतोय धावबादच्या रूपाने. या षटकामध्ये तब्बल 3 गडी गारद झालेले आहेत. पण पाहायला गेलं तर निश्चित अमोल चांगल्या लयामध्ये होता. चांगले फटके पाहायला मिळते अमोल यांच्याकडनं. परंतु गडी बाद होते. नवीन आला फलंदाज रवी मानकर. रवी मानकर आणि मेहुल मानकर निश्चितच गावकप मध्ये काय बहादर फलंदाजी. मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार बहाल झाला होता. आपण पाहिलं त्या ठिकाणी समालोचन करत असताना मी पाहिलं होतं. आकुटप्प्याचा चेंडू त्या चेंडूवरती प्रहार आणि षटकार. 6 धावा देऊन जाईल. 67 धावा फलकावरती लगावल्या जातील. 5 षटक संपलेले आहेत. धावसंख्या 67. 68 धावांचं लक्ष. 68चं लक्ष 30 68 धावा फलकावरती लगावल्या गेल्या. 69 धावांचं लक्ष असणार आहे एमसीसी आगाशी संघाला. वसई तालुक्यात पालघर जिल्ह्यात चर्चा नावाची आई खरोखर. साईबाबांचा साऱ्या पोरांच्या हाताई शिरावर. आगाशी टेंबी पाड्याचा शनिदेव चषक 1 नंबर. 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 फेमस टिंबीपाडा गाव पालघर जिल्ह्यात गाजतय नाव. तर यापुढे हा सामना आपण पाहतील. सिल्वर स्टार अर्नाळा वर्सेस शनिदेव टेंबीपाडा बी ह्या संघामध्ये रंगणार आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असणार आहे नाणेफेकीसाठी यायचं आहे. चला जीत बारी. सिल्वर स्टार संघाचे कर्णधार जीत बारी आणि टीसीसी बी संघाचा कर्णधार टेंबीपाडा बी संघाचा कर्णधार प्रतीक मांगेला. चला जीत बारी प्लीज नाणेफेक. चेंडू जुना चेंडू रिटर्न द्यायचा आहे.
चला टॉस होतोय कॅमेरामॅन. चला नाणं उडवण्यात येईल भूपेंद्र पाटील यांच्या मार्फत. चला नाणं उडवलं जाते. नाणं होते नाणेफेक होते. सिल्वर स्टार अर्नाळा संघ आणि टेंबेपाडा बी संघ. नाणं उडवलं जाते भूपेंद्र पाटील यांच्या मार्फत आणि नाणेफेक जिंकलं सिल्वर स्टार अर्नाळा संघ. जीत बारी कर्णधार निश्चितच सिल्वर स्टार अर्नाळा संघाचा नाणेफेक जिंकलेला आहे. चौथा सामना रंगणार आहे. जीत बारी तुमचा निर्णय काय असणार आहे? फिल्डिंग फलंदाजी करण्याचा निर्णय निश्चित आपण पाहिलं तर पहिले 2 सामने हा तिसरा सामना सुद्धा 69 धावांचं लक्ष आहे आणि चेसिंग करताना यशस्वी ठरत असणार त्या कारणात तुम्ही निर्णय असणार आहे तुमचा हा. परंतु समोरच्या क्षेत्र संघ टेमीपाडा संघ एक बलाढ्य संघ आहे. त्यांना किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 45 ते 50 रन्स पर्यंत आम्ही थांबवण्याचा प्रयत्न करू. 5 षटकांचा सामना आहे. निश्चित 45 ते 50 धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न असणार आहे तुमचा. त्यासाठी प्रमुख अस्त्र म्हणजे गोलंदाज कोण कोण असणार आहे तुमच्यामध्ये? मी स्वतः एक आहे, गुरु आहे, अजून नवनाथ दादा आहेत. चांगला भरमसाठा असणार आहे तुमच्यात आणि तुम्ही पहिला आणि सामना खेळतात. तुम्ही या सामन्याबद्दल आणि या आयोजनाबद्दल तुम्ही काय सांगतील आणि जे देणगीदार चांगले आपल्याला लाभलेले आहेत त्यांच्याबद्दल काय? आयोजन खूप सुंदर केलेलं आहे. उत्कृष्ट असं आहे टेंबेपाडा संघ टेंबेपाडा गावाला. तर म्हणजे असं ग्राउंड आमच्या इथे पण नाही आहे अजून अर्नाळ्याला तरी. हॅलो, टेंबेपाड्यामध्येच एक असं चांगलं ग्राउंड आहे. तिकडे आम्हाला खेळण्याचे आभार मानतो. खरं खूप खूप शुभेच्छा असणार आहे. नाण्या सामन्यासाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा असणार आहे. तर प्रतीक मी पडा बी संघाचा कर्णधार. आज पहिल्यांदा तुम्हाला तुमचा मी इंटरव्ह्यू चांगली फलंदाजी तुमच्याकडे होत असताना आपल्याला मला पाहायला मिळालेला आहे. जी करायचं आहे मला ह्या सामन्यामध्ये या तर कितपत धावांची नाणेफेक जर जिंकला असतात तर काय निर्णय असतं? फिल्डिंग असते निश्चितच. परंतु नाणेफेक हरलेला फलंदाजी करायचं आहे. किती धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न करतील? 70 ते 65 निश्चित. कारण त्यांनी जीत यांनी सांगितलं त्यांच्यामध्ये प्रमुख गोलंदाज आहेत. तुमच्यामध्ये ह्या 70 आणि 75 धावांचं लक्ष करण्यासाठी फलंदाज कोण कोण तुमच्यामध्ये आहेत? जिग्नेश आणि रोहन. तुम्ही स्वतः सुद्धा खूपच चांगली फलंदाजी करता. तुमच्याबद्दल काय सांगतील? आम्ही प्रयत्न करणार खेळायचा. निश्चित प्रयत्न तुमचा. ह्या ग्राउंड बद्दल काय सांगेल? तुमचं हे होम ग्राउंड आहे. होम वरती कितपत बोंब उठवली जाईल? 100% येतो आम्ही. निश्चित खूप खूप शुभेच्छा असणार या सामन्यासाठी. नाणेफेक हरलेले आहेत परंतु शुभेच्छा तुम्ही तुमच्या दोन्ही संघासाठी. भूपेंद्र पाटील हे उरलेले आहेत त्यांचं मी हार्दिक स्वागत करतोय आणि काँग्रेस कमिटीमध्ये तुमचा सुद्धा खूपच मोलाचा वाटा असतो आणि या तुमच्या विजय पाटील बद्दल काय सांगतील? आता सध्या मॅच चालू आहे. मॅच संपू दे नंतर मी सांगतो. ओव्हर टू कॉमेंटरी बॉक्स. निश्चित भरतदादा मोरे जोडले जातील या पुढच्या सामन्यांसाठी. भरतदादा मोरे तुमचं स्वागत आहे खूप खूप या सामन्यामध्ये. थँक्यू भरतदादा. थँक्यू अनिल. लगभगची अपील होते. वक्रतुंड महाकाय सूर्य प्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. सर्वप्रथम गणाला वंदन करून आई चरणी नतमस्तक होऊन महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून मी भरत मोरे इथे आलेल्या सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं खेळाडूंचं मनाच्या अंतकरणापासून सहर्ष स्वागत करतो. शनिदेव कृपा चषक 2022 ही स्पर्धा आपण पाहतोय. बोळेश्वर बोळीन्स चा संघ ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेणारा चेंडू, अतिशय चांगली डिलिव्हरी. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर वळत होता परंतु
थोडीशी जास्त शफल होते आय थिंक, आणि त्यामुळे लांबून खेळण्याचा प्रयत्न फसलाय. निर्धाव चेंडूची सांगत होताना पाहायला मिळते. एमसीसी आगाशी एका बाजूला खेळते, दुसऱ्या बाजूला बोळेश्री बोळीन प्रथम फलंदाजी करत असताना त्यांनी 69चं टार्गेट आहे. 69 धावा दाखल करते चेस करण्यासाठी उभ्या केलेल्या आहेत. गौरव घरात आणि टीम पाहायला मिळतात. वेलकम भोळेश्वरी आयोजक आहेत, आणि त्यांच्या स्पर्धेमध्ये शनिदेव कृपा आकाशी आय थिंक क्वालिफाय झाला होता, आणि या स्पर्धेमध्ये का त्याकडे नजर असणार आहे. डान्सिंग डाऊन विकेट खेळण्याचा प्रयत्न इनफिल्डच्या डोक्यावर ऑन द राईस, चेंडू सरळ जातोय सीमारच्या बाहेर, चौकार, 4 धावा. अतिशय चांगला चौकार पाहिला होता. इनफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता, जो लॉंग ऑफ होता त्याला मात्र मिडा अमोल होते आय थिंक त्या ठिकाणी, आणि त्यानंतर मग त्या प्रकारे एक्झिक्यूट अतिशय चांगल्या प्रकारे 4 धावांसाठी हे करणं गरजेचं आहे. रवी बंडा यष्टरक्षकाच्या भूमिकेमध्ये आहेत, आणि त्यांचा आवाज आता आमच्या डगआउटपर्यंत येतो. समोरच्या दिशेने अतिशय चांगला देखणा सुबक नेत्रदीपक, चेंडू सरळ सीमारेषा पार, चौकार, 4 धावा. 10 धावा. पहिल्या षटकाची समाप्ती. पहिलं षटक अतिशय निर्णायक असतं, ज्या वेळेला आपण एखाद्या धावफलकाचा पाठलाग करत असतो किंवा एखाद्या मोठ्या धावफलकामध्ये जाण्याचा विचार करत असतो, आणि त्यामुळे पहिल्या षटकामध्ये मोठे प्रहार येणं किंवा चांगलं धावफलक, कोणती विकेट न जाणं, या सर्व बाबी शुभ मानल्या जातात. या ठिकाणी विकेट तर आलेली नाहीये, परंतु 2 चौकार आलेत, त्या कारणास्तव 10 धावा आल्यात. 69चा पाठलाग करायचा, अजून 3 षटकाचा खेळणं शिल्लक आहे, आणि 3 षटकांमध्ये जवळजवळ 59 धावांची गरज आहे. पक्का ना? अरे वांदे केलं माझे. असं ठीक आहे. 4 षटकांचा खेळ शिल्लक आहे, आणि 59 धावांची गरज असेल. 69चं टार्गेट आहे. नवीन गोलंदाजी मार्क वरती आकाश गायकवाड, ऍकली गोलंदाजी मार्क वरती येतोय. सलामीची फलजोडी मैदानाच्या आत. मयूर जो आणि प्रोटस ही जोडी मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंड वरती प्रोटस असेल, आणि प्रोटस वरती आकाश गायकवाड गोलंदाज मार्क वरती येतोय. बोळेश्वरी बोळींसाठी खूप चांगली बाब आहे की अनेक नवनवीन खेळाडू तयार झाले आहेत, आणि खूप चांगली साथ मिळते. गटामध्ये सातत्याने बोळेश्वरीचा संघ सुद्धा पाहायला मिळतो, त्याचबरोबर शनिदेव कृपा हा संघ सुद्धा पाहायला मिळतो. त्यामुळे आजचा दिवस जो आहे ना, तो अतिशय वेगळ्या पद्धतीने पाहिला जाईल. मग अशीच जर आपण पाहिलं तर आकाशने 5 चेंडू 5 षटकार लगावले, आणि ती आजच्या दिवसभरामध्ये मोठी अचिव्हमेंट आहे. आकाश प्रोटेस्टसाठी गोलंदाजी करेल. 69 करायचा आहे. बहुतांश खेळाडूंनी या मैदानाचा अनुभव आहे, कारण 5व्या वर्षामध्ये ज्या वेळेला पदार्पण करतोय त्यावेळेला या अगोदर खेळलेले सर्व खेळाडू संघ या स्पर्धेमध्ये दाखल झाल्यात. अतिशय चांगली फिल्डिंग. 1च धाव नाही, 2 धावा घेतल्या जातात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, कोणताही अडथळा नाहीये. यस नो वेटचा अचूक संबंध त्या ठिकाणी साधला गेला, संयोग साधला गेला, आणि त्यामुळेच या 2 धावा येताना पाहायला मिळतात. शेवटच्या क्षणी या स्पर्धेसाठी जर आपण पाहिलं तर पूर्णपणे शनिदेव कृपाचा संघ आहे, तो रात्रंदिवस मेहनत करताना पाहायला मिळाला, आणि त्यानंतर डाव्या बाहेर जाण्याचा चेंडू वाईटचा इशारा, इट्स वाईट. शनिदेव कृपा टेंबीपाडा आयोजित शनिदेव चषक 2022 वर्ष 5वं या स्पर्धेसाठी अनेक जणांनी हॅलो 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 चिक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये झेल होईल का? झेल सुटलाय. सहज सोपा आणि अगदी म्हणतात ना, यापेक्षा सोपा झेल कुठेच होऊ शकत नाही, असा झेल होता. झेल सुटलाय आणि धाव सुद्धा पूर्ण केली जाते. या झेलला पकडणं गरजेचं आहे, कारण ज्या वेळेला या मैदानाच्या आतमध्ये एखादा खेळाडू आक्रमक पवित्रा धारण करत असतो त्यावेळेला त्याच्या बॅटमधून
सातत्याने येताना दिसतात. म्हणूनच जीवदान ही सर्वाधिक मोठी बाब असू शकते. 2 धावा आल्या त्यानंतर पुन्हा एकदा आकाश गायकवाडचा हा चेंडू बॅकफुट जाऊन वॉट शॉट मॅग्निफिसंट स्ट्रोक. इनफिल्डच्या डोक्यावरून अतिशय चांगला फटका. पॉइंटच्या डोक्यावरून सीमारच्या बाहेर चौकार. 4 धावा. मी मगाशीच म्हटलं होतं जसं झेल सुटला तर त्याचं भुगतान भोगावं लागेल. कारण इथे एखाद्या खेळाडूला जीवदान दिलं याचा अर्थ तुम्ही मॅचला पूर्णपणे जिवंत करण्यासाठी संधी देता. इनसाइड आउट चेंडू हवेमध्ये कव्हरच्या डोक्यावरून चेंडू थांबेल का? नाही थांबणार. चेंडू सरळ जातोय. पुन्हा एकदा 1 सीमारच्या बाहेर चौकार. आकाशी संघाला खेळाडू मैदानी उतरणार. आगाशी टेंबी पाड्याचा शनिदेव चषक 1 नंबर. 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 थँक्यू डीजे. मला हल हल आणि देखना झेल टिपला गेला जयेश मानकर यांच्या माध्यमातून. जयेश 1 वर्ष इंजर्ड होते म्हणजे त्यांचा एक पायाची सर्जरी झाली होती. त्यानंतर त्यांनी यावर्षी ज्या वेळेला कमबॅक केला त्यावेळेला सातत्याने प्लेइंग 11 मध्ये दिसतात आणि त्यांचा परफॉर्मन्स सुद्धा तितकाच चांगला बहरताना दिसलाय. म्हणून त्यांच्यावरती जबाबदारी आहे बाउंड्री लाईनवरती फिल्डिंग करण्याची. डान्सिंग डाऊन द विकेट. अतिशय चांगला चेंडू. बॅटची एज गडी बाद. रवी भांडा कोणती चुकी करत नाहीये आणि दुसरा हादरा टीम एमसीसी आकाशी संघाला लगाताना पाहायला मिळतोय. कैलाशला थोडंच नाही भारी आहेत फलंदाज. संतोष प्रतीकला थोडंच नाही भारी आहेत फलंदाज. आगाशी टेंबी पाड्याचा शनिदेव चषक 1 नंबर. 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 धन्यवाद. चला फिल्डिंग लावून घ्या. फलंदाज मैदानाच्या मध्ये दाखल झाला. चर्चा केली जाते. चर्चा का करू नये कारण 23 धावा धावबलगते आला तिथून 69चा पाठलाग. याचाच अर्थ इक्वेशन कडे सुद्धा लक्ष जाईल. अठरा चेंडू 46 धावांची गरज. अल्तमस मालकम डिसूजा मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. वेलकम मालकम. क्या बात आहे. प्रथम आणि मालकम ही जोडी असेल. एमसीसी आकाशी या संघ आपण पाहतोय. या अगोदर शणेती ग्रुप आकाशी अतिशय चांगली बॅटिंग केली होती. महेश नायर नवीन गोलंदाजी मार्कवरती येतोय. रॉल्सन या नावाने परिचित असणारा खेळाडू अतिशय चांगला खेळ याने आजवर दाखवलाय. ॲज अ ऑर्गनायझर, ॲज अ प्लेयर, ॲज अ क्रिकेटर आणि ॲज अ बिझनेसमॅन म्हणून याची खूप मोठी ख्याती आहे रॉल्सनची.
आणि तो रॉल्सल गोलंदाजी मार्फत सज्ज होताना पाहायला मिळते. प्रथम स्ट्राईक एंडवरती असतील. चेंडू फलंदाज सफल नव्हता आणि म्हणून हा चेंडू वाईड स्क्वेअर मारा. एक्स्ट्राचे पण एक धाव धावपलकामध्ये ऍड होईल. टाळ्या वाजतात की जरी वाईड गेलं तरी चालेल परंतु नको यायला असे काहीतरी सुनावणी केली गेली कर्णधाराच्या माध्यमातून आणि म्हणूनच गोलंदाज सेफ डिलिव्हरी हाताळण्याचा प्रयत्न करतायत. रॉल्सन पुढील चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर. फलंदाज पुन्हा एकदा त्या ठिकाणी परंतु आमचे ऑफिशियल वळतायत आणि दर्शवतात हा चेंडू स्क्वेअर आहे वाईड समारा. गेली 4 वर्ष अथक मेहनत अथक प्रयत्न आणि त्या प्रयत्नांना यश लाभत असताना यावर्षी त्यामधून प्रेरणा घेत असताना काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न, या स्पर्धेला एक वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न संपूर्ण हितेश मेहरन टीम त्यांच्या पूर्ण शनदेव कृपा चषक टीमच्या माध्यमातून हा एक प्रयत्न केला गेला अतिशय चांगला. कारण दरवर्षी या मैदानावरती प्रत्येक आपला खेळ उंच प्रयत्न करतो हे आपण पाहिलंय. परंतु आज या वेळेला या स्पर्धेमध्ये कशा प्रकारची कोणत्या संघाची कशा प्रकारे वळणी लागेल याकडे लक्ष असणार आहे. पहिला दिवसामध्ये कोणता संघ बाजी मार याकडे सुद्धा लक्ष असणार आहे. महेश नायरचा पुढील चेंडू प्रथमने हा चेंडू मात्र इनसाइड डाऊन ढकलून दिलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जाते परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. हुलकावणी होते कारण आउटफील्ड थोडीशी ग्रास असल्या कारणानं खराब आहे. 2 धावा धावून पूर्ण केलं जातात. प्रथम वरती जबाबदारी आहे माल्कम डिसूजावरती जबाबदारी आणि हे 2 खेळाडू जे आहेत यांनी जर का जबाबदारीला व्यवस्थित रीतीने पार पाडलं तर कदाचित हा सामना एमसीसी आगाशी जिंकू शकते. परंतु समोरच्या संघामध्ये जर बोळेश्वरी बोळींचा संघ पाहिला तर या संघामध्ये अशी काही नावं आहेत ती नावं कोणत्याही क्षणी कोणत्याही वेळेला सामन्याला आपल्या बाजूने झुकावणं जाणतात. अनिकेत असतील, गौरव घरत असतील, त्यानंतर रवी बंडा आहे, महेश नायर स्वतः आहेत, रवी मानकर आहेत. खूप चांगली स्टारकास्ट आहे आणि त्यामुळे या खेळाडूंना माहित आहे कोणत्या वेळा कशा प्रकारचा खेळ करावा. अतिशय चांगल्या प्रकारे चेंडू टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येत असताना पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची सांगता होते. चेंडूचा खेळ जर आतापर्यंत आपण पाहिलं तर झाला 3 धावा दापलकरते आहेत 28 रन्स. एक्स्ट्रा रन्स जर का जास्त प्रमाणात हाताळला गेला तर कदाचित सहकार्य होऊ शकतं बॅट्समनला धावांना अचीव्ह करण्यासाठी. कारण 69 हे मोठं टार्गेट नाहीये या मैदानावरती. ज्या प्रकारची सकाळच्या सत्रापासून आपण फलंदाजी पाहतोय, ज्या प्रकारे सकाळच्या सत्रापासून फलंदाज हात खोलून बॅटिंग करतायत. चेंडू हवेमध्ये आकाश गायकवाड कोणती चुकी न करत असताना झेलचं पतन गडी बाद. प्रथम बॅक टू द डिपार्ट जात असताना पाहायला मिळतोय. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कौस्तुभ जाताना पाहायला मिळतोय. प्रथम ज्या प्रकारे झगडत होते, ज्या प्रकारे प्रयत्न करत होते ते प्रयत्न कुठे ना कुठेतरी कमी पडले त्याचे आणि त्या म्हणून त्याला माघारी परताव. गरज काय होती तर मयूरला विकेटवर थांबणं गरजेचं होतं कारण त्याच्या बॅटमधून 2 चौकार आले होते. प्रोटोसला मैदानाच्या आतमध्ये थांबणं गरजेचं होतं कारण त्यांनी सुद्धा 2 चौकार लगावले होते. ज्यावेळेला सेट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये असतात ना त्यावेळेला गोलंदाजावरती अनपेक्षित दबाव येत असतो आणि तो दबाव कुठे ना कुठेतरी येत असताना थांबलाय कारण 2 गडी लगातार बाद झाले होते. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न गौरव करत त्या ठिकाणी चेंडूला फील्ड करते तोपर्यंत एकच धावून पूर्ण केली जाते. माल्कम याने ही धाव पूर्ण केली. अतिशय चांगला अनुभव. लेदर क्रिकेट असतील, टर्फ क्रिकेट आहे, अंडरआर्म क्रिकेट आहे, त्यानंतर टेनिस क्रिकेटमध्ये आज आपल्या नावाची वर्णी लागवताना पाहायला मिळतात. एक चांगले फुटबॉलचे खेळाडू आहेत माल्कम डिसूजा. मॅली या नावाने खूप सारं प्रेम त्यांना मिळालंय. पाहूयात आज कशा प्रकारचा खेळ करतात. महेश नायर ऑन साइडला वर ऑफ लेग चेंडू सरळ जातो मिडविकेट रिजन मध्ये. रवी मानकर चेंडूला फील्ड करतील तोपर्यंत 2 धावा धावून पूर्ण केल्या जात आहेत. अतिशय चांगला फटका. वाटलं नव्हतं की इतकं मोठं एलिमिनेशन मिळेल त्या चेंडूला कारण टप्पा पडल्यानंतर फक्त स्पर्श झाला बॅटचा आणि डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात असल्या कारणानं फक्त 2 धावांवरती समाधान मानावं लागतंय. धावफलक जर आपण पाहिलं तर धावफलकावरती धावा या 2 धावांशी 31 धावा. षटकाची समाप्ती आणि 3 षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. जाऊया डीजेकडे. एक सुंदर गाणं ऐकूयात आणि त्यानंतर वळूयात मैदानाच्या दिशेने. वेलकम डीजे. एक नंबर आगाशी टेंबी पाड्याचा शनिदेव चषक 1 नंबर. आगाशी टेंबी पाड्याचा शनिदेव चषक 1 नंबर. आगाशी टेंबी पाड्याचा शनिदेव चषक 1 नंबर.
हल हल चिक हल 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 चिक थँक्यू. नवीन गोलंदाज मार्कवरती आकाश गायकवाड ऍकली पुन्हा एकदा येताना पाहायला मिळते. वैयक्तिक दुसरं सांघिक चौथं षटक घेऊन 12 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे आणि 12 चेंडू नंतर धावफलक सुद्धा तितक्याच तेज गतीने तुम्हाला काढावं लागेल. इनसाइड आउट वोडा शॉट झेल धरणीला दान होतं. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. मालकमला काहीतरी वेगळं किंवा कौस्तुभला काहीतरी वेगळं पण आणावं लागेल कारण रणनीती नाही बदलली तर मात्र तुम्हाला या सामन्याला आपल्या हातामध्ये किंवा आपल्या खात्यामध्ये जमा करणं तितकं सोपं राहणार नाही. कारण ऍक्लिक आकाश गायकवाड एक अप्रतिम आणि दर्जेदार खेळाडू आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न चेंडू सरळ जातोय शरीरावरती. पंचांकडे लाऊड अपील केली गेली आणि पंच दर्शवतात इट इज ऍब्सोल्युटली प्लम. विकेटचं पतन गडी बाद. आगाशी टेंबी पाड्याचा शनिदेव चषक एक नंबर. हॅलो थँक्यू. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने मार्गस्थ होत आहे. दैदीप दैदीप मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अपेक्षा आहे दैदीप्यमान कामगिरीची कारण जर का या ठिकाणी दैदीप्यमान कामगिरी केली तरच मॅच मध्ये परत येता येऊ शकतं कारण 69 आव्हान आहे आणि त्याचा पाठलाग करत असताना थोडीशी दमछाक जरूर होतोय. आकाश गायकवाड ऍकली पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. यंगस्टर आहेत, प्रतिभा आहे, कौशल्य आहे आणि त्याचा वापर अतिशय चांगल्या प्रकारे करतायत. उजष्टीच्या बाहेर जाणार चेंडू स्क्वेअर मारा वाईडचा इशारा. एक धाव एक्स्ट्राच्या रूपाने ऍड होताना पाहायला मिळते. मागील काही हंगाम जर आपण पाहिले 1 ते 2 वर्षांचा कालावधी जर पाहिला तर बोळेश्वरी बोळींज या संघाने खूप चांगली प्रगती साधली आहे. त्यांना खूप चांगले खेळाडू लाभले त्यामुळे त्यांची जी सांघिक कामगिरी ही सातत्याने उंचावताना पाहायला मिळते. गाव टू गावच्या संकल्पनेमध्ये ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न चेंडू मिसफील्ड. जयेश मानकर चुकी करतायत. चेंडू हाताला लागून जाते गौरव घरतच्या हातामध्ये. 2 धावा डाऊन पूर्ण केल्या जात आहेत. चौथं षटक प्रगतीपथावरती आहे. आतापर्यंत ऍकलीने चेंडू हाताळल्यात 3 चेंडू 35 धावा दाखल करते आहेत. 9 चेंडू आणि 34 धावांची गरज. 34 रन्स रिक्वायर्ड टू विन विथ 9 डिलिव्हरीज. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न हवीमध्ये चेंडू. महेश नायर कमी पडतायत. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी होते. मेहुल आय थिंक आहेत आणि मेहुल चांगल्या प्रकारचा फेकी करतायत. धावून पूर्ण केली जाते. मालकम हल मालीसाठी हा चेंडू शरीरापासून लांब खेळण्याचा प्रयत्न. अतिशय चांगल्या प्रकारे फिंगर रोल केले गेले. टप्पा पडल्यानंतर चेंडूला बाहेर वळवला. अतिरिक्त उसळी जाण्याचा प्रयत्न केला गेला. अतिशय चांगली स्ट्रॅटेजी कारण गरजेचं आहे. मालकमचा स्टान्स पाहिला होता. डावेस्टीच्या बाहेर जवळजवळ ते उभे आहेत आणि तिथून मात्र चेंडूला फॉलो करणं तितकंसं सोपं राहणार नाही हे माहित होतं ऍकलीला आणि म्हणून त्या चेंडूची आखणी केली गेली. अतिशय चांगला चेंडू सरळ गेलाय आउट ऑफ द पार्क. यूज इट. इट इज अ मॅक्सिमम सिक्सर. 6 धावा. क्या बात आहे. हे असतोय नेहमी विश्वास फार प्रथम शिवायती फलंदाजवर. प्रथम शिवायती फलंदाजवर. प्रथम शिवायती फलंदाजवर. थँक्यू डीजे. 42 धावा दाखल करते आहेत. येणाऱ्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे 6 चेंडू धावांची गरज असते. सहा 27. गोलंदाज कोण गोलंदाजी मार्क वरती येईल त्यावरती नजर असेल कारण जे फ्रंटलाईन बॉलर आहेत त्यांचा वापर झाला आहे. येस 69 इज द टार्गेट. 42 रन स्कोर बोर्ड वरती. 27 रन रिक्वायर्ड टू विन. 42. येस रवी 42 धावा आहेत धावफलकावरती. 6 षटकार आहे. 6 धावा आहेत हा शेवटच्या. लास्ट ओव्हर सांगू का बंडा. येस लास्ट ओव्हर. पहिल्यावर चेंडूवर 1 रन. दुसरी विकेट. तिसरा वाईट. नंतर 2 रन 1 रन डॉट आणि 6. 11. थर्ड ओव्हर 8 रन. येस वेट हा सांगतो.
टार्गेट आहे 42 आहे. येस, पहिलं षटक 10 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 13 नंतर पुन्हा 8 धावा. 13 हो 42 रन्स. यस, थँक्यू रवी, थोडं कॅल्क्युलेशन करायची संधी दिली. थोडंसं गणित कच्चं झालं होतं मला वाटलं. शेवटचे 6 चेंडू 27 धावांची गरज आणि या 27 धावांना कशा प्रकारे सामोरं जाईल यावरती नजर असणार आहे. कारण जयेश मानकर नवीन गोलंदाजी मार्कवरती येतोय. 6-27 ही इक्वेशन आहे, परंतु मालिनी दाखवलंय की आम्ही या चेस करू शकतो. शेवटच्या चेंडूवरती षटकार आलाय, तो जर का 2 चेंडू अगोदर आला असता तर चित्र वेगळं असतं. परंतु जयेश मानकर अतिशय चांगला आणि दर्जेदार बॉलर आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ रस्त्यांवरती, यू मिस, आय विल डेफिनेटली, विकेटचं पतन, गडी बाद, माघारी परतावं लागेल. जयदीप राहुल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिल्या चेंडूवरती ब्रेक थ्रू आणि जयेशने दाखवून दिले की आमचे खांदे अजूनही उंच आहेत आणि आम्ही या मॅचला सहजरित्या जिंकला. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, गौरव गरज चेंडू का आणि झेल होईल का, झेल टिपलाय, विकेटचं पतन, गडी बाद. अजून एक हादरा टीम MCC आकाशीला. हल सुयोग नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. मॅली स्ट्राईक एंडवरती असेल. जयेश मानकर गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतोय. टप्प्याच्या ऑन साईडला भिरकावून दिला. रवी मानकर झेल खाली येतात, झेल होईल का, हे झेल टिपला गेला आणि पहिली हॅट्रिक या स्पर्धेमधील पहिली हॅट्रिक जयेश मानकरच्या नावे जाते. व्हॉट अ मॅग्निफिसंट परफॉर्मन्स बाय जयेश मानकर. झालाय मालकम बाद झालाय. जेतू नवीन फलंदाज मैदानाच्या मध्ये दाखल होतोय. 27 ची गरज होती. पहिल्या 3 चेंडूवरती 3 ब्रेक थ्रू. व्हॉट अ अचिव्हमेंट, ग्रेट बॉलिंग. टप्प्यात चेंडू होता उंच हवेमध्ये, चौथा गडी बाद होईल का, परंतु महेश नायर कमी पडतात आणि 2 धावून पूर्ण केले जातात. मात्र औपचारिकता शिल्लक असेल या मॅच मध्ये. प्रथम फलंदाजी करत असताना 69 धावा धावपलकावरती चेस करण्यासाठी दिल्या गेल्या भोळेश्वरी बोळींच्या माध्यमातून आणि त्यानंतर मात्र त्या धावांना वाचवण्यासाठी ज्या प्रकारची प्रयत्नांची पराकाष्ठा पाहायला मिळाली, खास करून फ्रंटलाईन बॉलरच्या माध्यमातून, ती अतिशय वाखण्याजोगी होती. आणि म्हणूनच की काय या सामन्यामध्ये पूर्णपणे आपलं वर्चस्व दाखवताना पाहायला मिळतात भोळेश्वरी बोळी. मोठा फटका, झेल होणार नाही कारण चेंडू सरळ जातोय आउट ऑफ द पार्क, यूज इट, षटकार, 6 धावा. रनाळा तयार राहायचंय. शेवटचा बॉल असेल आय थिंक, कारण 5 चेंडूचा खेळ झालाय. आतापर्यंत 8 धावा खर्च केल्या जयेश मानकरने. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, इनफिल्डच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी राज, फील्ड करेल तोपर्यंत 1 धाव. मात्र ही मॅच संपते. अतिशय चांगली बॅटिंग, चांगली बॉलिंग, त्या बळावर त्या सामना जिंकलाय भोळेश्वरी बोळींज या संघाने. विजयी संघाचं खूप अभिनंदन. पराभूत संघाला आपलं मनभरून कौतुक करणं. आपण आलात, या स्पर्धेमध्ये दाखल झालात आणि शेवटच्या क्षणापर्यंत झुंज येईल, प्रेक्षकांना मनोरंजित केलं, त्याबद्दल मनापासून आभार. थँक्यू.